विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. काय पाहिजे आपल्याला? केमिस्ट्रीचे इम्पोर्टंट क्वेश्चन. ओके. केमिस्ट्रीचे मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन की जे परीक्षेत आलेच पाहिजेत. ओके. कुठून शोधायचे हे? आमच्याकडे बोर्डचे 5 पेपर आहेत. सफिशियंट आहेत का? नाही. मला अजून पेपर हवे आहेत. मी तुम्हाला सांगू का? मग कुठले घेऊया? जे नावाजलेले पब्लिकेशन्स आहेत त्यांचे क्वेश्चन पेपर घेऊया, मॉडेल आन्सर पेपर. मॉडेल क्वेश्चन पेपर बघा ते अवघड असतात. मी तुम्हाला सांगू का अवघड म्हणजे नाही त्याची लेव्हल थोडीशी हायर असते. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्याला ना कॉलेजेस तुमच्या शहरातलं एखादं चांगलं कॉलेज असेल, ओके, तिथं झालेले पेपर आहेत ना त्याचं एनालिसिस केलं पाहिजे. चला वेळ घालवत नाही मी इम्पोर्टंट क्वेश्चन देतोय, पण माझी मेथड थोडीशी वेगळी आहे. चला मी इथे एक पेपर घेतलाय बरं का. हं. मी काय करतोय बघा, की मी तुम्हाला सांगत जाणार आहे, की आपल्याला करायचंय काय ते. ओके. हां, लक्ष द्या. सगळे क्वेशन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. हं. पहिला क्वेशन आहे सबस्टन्स व्हिच कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज्ड. मग आता थोडासा फिजिक्सचा अभ्यास केलाय ना आपण मॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स सगळ्यांच्या प्रॉपर्टीज वाचायच्या. तो आपला क्वेश्चन नंबर 1 आहे आणि मग तुम्ही उत्तर द्यायचं. मी तुम्हाला सांगतो इथं परमनंटली मॅग्नेटायझर इथं हिंट आहे. ऑब्व्हियसली डायमॅग्नेटिक हा ऑप्शन असेल तर कॅन्सल करून टाका. ओके. बाकीचं मी सांगणार नाहीये. तुम्ही अभ्यास करणार आहे. पहिला क्वेश्चन कळाला कुठला करायचा आहे तो? ओके. बरं. इथे प्रश्न कुठला येऊ शकतो? आता हे आहे केमिस्ट्रीचा पेपर, पण जर तुम्ही ह्या प्रॉपर्टीज परफेक्ट केल्या ना, तर तुम्ही ना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता माहिती आहे का? डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, पॅरा आणि फेरो किंवा डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. कळालं थोडंफार आयडिया आली? पेपरचं एनालिसिस तुम्हाला असं करायचंय. म्हणजे हा पेपर सॉल्व्ह करायला तुम्हाला वेळ लागणार आहे. ओके. डिस्क्रिप्शनमध्ये मी हा पेपर देतोय. तुम्ही ह्यातले प्रत्येक प्रश्न करणार आहे. क्वेशन नंबर 1 झालं. दुसरं आता. व्हिच ऑफ द फॉलोइंग विल हॅव हायेस्ट फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन विचारलंय. मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. वॅन्ट ऑफ फॅक्टर त्याची डेफिनेशन बघा. ओके. वॅन्ट ऑफ फॅक्टर हा आपण इलेक्ट्रोलिटिक म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रोलाइट साठी वापरणार आहे, की ज्याचे आयन्स तयार होतात. बघा ना, हे सगळे याच्यात आयन तयार होतात. इथं 2 आयन तयार होतात. K+Cl- म्हणजे ह्याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर 2 असणार आहे. याचा पण वॅन्ट ऑफ फॅक्टर 2 आहे. याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर 3 आहे. मॅग्नेशियमचे एकच आहे, पण क्लोरीनचे 2 आयन आहेत. अॅल्युमिनियमचे 2, सल्फेटचे 3, वॅन्ट ऑफ फॅक्टर 5 आहे. त्यामुळं हायेस्ट डिप्रेशन त्याचं येणार. ओके. मग सगळ्यात कमी फ्रीजिंग पॉइंट याचा असणार आहे. हे बी डोक्यात ठेवा. ओके. ऑब्व्हियसली डिप्रेशन जास्त झाल्यानंतर फ्रीजिंग पॉइंट कमी होणार ना? ओके. पण तुम्हाला मी होमवर्क काय दिला? तुम्ही अल्फा इक्वल्स टू फॉर्म्युला असा बरोबर आहे का सांगा बघू? I-1/n-1 हे डेरिव्हेशन सुद्धा करायचं. बघा आत्ताशी फक्त 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न कुठला तुम्हाला करायचा आहे बघा. सगळ्या एन्थाल्पीच्या डेफिनिशन्स करायच्या आहेत. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ इव्हॅपोरेशन आहे का बघा बरं का. नाहीतर मी आपलं म्हणत चालतोय. एन्थाल्पी ऑफ ॲटॉमायझेशन, बॉन्ड एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन खूप एन्थाल्पीच्या डेफिनिशन आहेत. पण परीक्षेत काय आलंय बघा. सॉलिडचं लिक्विड म्हणजे काय म्हणतो आपण? वाफ झाली का? फ्यूज. मध्ये एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे. सोपं वाटतंय की नाही सांगा बघू? मी तुम्हाला सांगू का? दिवसभरात एक पेपर जरी केला ना असा एनालिसिस सगळं होतंय. पण काय करतोय आपण, की फक्त एवढंच करत नाहीये. म्हणजे कळालं का? एन्थाल्पीच्या सगळ्या डेफिनिशन्स आपण करतोय. आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न सांगणार आहे. एन्थाल्पी चेंज आणि इंटरनल एनर्जी चेंज याच्यामधलं डेरिव्हेशन करा. मी तुम्हाला चॅलेंज काय देतोय बघा किंवा मी असं एक तुम्हाला सांगतोय. हा पेपर जेव्हा आपण पूर्ण डिस्कस करू ना, ॲट द एंड तुमचा जेव्हा पेपर होईल ना नंतर, तुम्हाला असं जाणवेल की यातलेच प्रश्न भरपूर आले होते. आत्ताशी फक्त 3 झाले. चौथा प्रश्न जर मी तुम्हाला देतोय काय बघा, की स्कँडियम पासून झिंक पर्यंत ज्यांचा एटॉमिक नंबर 21 पासून 30 पर्यंत आहे ना, सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा. त्यात क्रोमियम आणि कॉपरचं कॉन्फिगरेशन वेगळं आहे, एबनॉर्मल आहे स्टॅबिलिटीसाठी. मग तिथं तुम्ही काय करा, की हा फॉर्म्युला कुठं सापडतोय बघा, N इंटू ब्रॅकेट N+2 मॅग्नेटिक मोमेंट आहे. त्याचं युनिट आहे बोहोर्स मॅग्नेटॉन. शोधा.
त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन वरच बेस्ड कलरचे कुठले क्वेश्चन्स आहेत का बघा. विच ऑफ द फॉलोइंग आयन इज कलरलेस किंवा कलर्ड विचारतील, शोधा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्टॅबिलिटीसाठी पण विचारतील. कुठलं स्टॅबल आहे? Fe2+ स्टॅबल आहे का 3+? डी ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन स्टेबल. 10च्या 10 कंप्लीटली फील्ड स्टेबल. हे पण लक्षात घ्या. ओके, 4 प्रश्न झाले. लिगॅंड, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, एक्झाम्पल म्हणजे कोणतं लिगॅंड अँबिडेंटेंट आहे. कोणतं लिगॅंड हे त्याच्यात 6 डोनर ॲटम आहेत. कोण? ईडीटीए. अरे तेच याचं उत्तर आहे का? चेक करा. ओके, युजेस सिस्प्लॅटिन. कोऑर्डिनेशन कंपाउंड मधले सगळंच युजेस करायचे. मी आत्ताच बोललो तुम्हाला सिस्प्लॅटिन कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आहे. प्लॅटिनम आहे त्याच्यात. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट ईडीटीए. इथिलीन डायमंड टेट्राएसिटेट. हेक्साडेंटेट आय थिंक बघा 6 डोनर आहेत त्याच्यामध्ये. ओके. काय करणार मग? लिगँड्स. चला रिवाइज करूया प्रश्न कुठले घेतले आपण. लिगँड्स करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे, त्याच्यानंतर एन्थाल्पी, वेंट ऑफ फॅक्टर आणि मॅग्नेटिझम मधलं. ठीक आहे. बरं, नेक्स्ट क्वेश्चन आता. फिनॉलच्या सगळ्या रिएक्शन्स करायच्या. प्रिपरेशन मध्ये क्युमीन म्हणजे ती कमर्शियल मेथड आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाकीच्या कोलबेज रिएक्शन, रायमर्टिमन, ऑक्सिडेशन. त्यांनी विचारलंय की डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर झाली रिएक्शन की मग 2 नायट्रोफिनॉल आणि 4 नायट्रोफिनॉल तयार होतं. मेजर प्रॉडक्ट कुठला आहे ते शोधा. ओके. त्याच्यानंतर गॅमा आयसोमर ऑफ बीएचसी ला लिंडेन म्हणतात. आपल्या लाईव्ह लेक्चर मध्ये घेतलं होतं आपण, ते लक्षात घ्या. क्रॅश कोर्स म्हणजे ऑफलाईनला जी मुलं आहेत ना माझ्याकडं, त्यातल्या मुलांना मी इतक्या वेळा हा प्रश्न विचारलाय ना. आणि हा जर बघा प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला सांगतो. बेन्झीन हेक्साक्लोराइड जाऊ दे. हे करायचंय मला डी मी तुम्हाला हा अभ्यास द्यायला लागलोय. एक एमसीक्यू झाले म्हणजे संपलं नाही. त्याच्या ऑप्शनवर डी इज ऑल्सो नोन ॲज डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. ज्याला हे नाव येतं ना त्याला सगळं जमतंय बघा. डायक्लोरो डायफिनिल म्हणजे मी 2 बेन्झीन रिंग काढतो. ठीक आहे बघा. ओके. इथं क्लोरीन आणि इथे क्लोरीन आहे. म्हणजे डायक्लोरो डायफिनिल झालं. इथेन म्हणजे मी असं काढतो. त्याला ट्रायक्लोरो म्हणलंय म्हणजे हे 3 क्लोरीन घेतो. क्लोरीन, क्लोरीन आणि क्लोरीन. हे इथेन आहे ना, इथे जॉइन करतो. संपलं. विचारतील काय? डी मध्ये क्लोरीन ॲटम किती आहेत? 5 आहेत. किती आहेत? 5. ओके. मी तुम्हाला एक दिशा दाखवतोय रे बाळांनो. कसा अभ्यास करायचा सांगतो. नको थांबा वर जायला थांबा. डी क्लोरोफॉर्मचे पण युजेस आहेत. तिथं क्लोरोबेन्झीन बद्दल पण दिलंय. सीएफसी पण दिलंय. फ्रेऑन वगैरे. त्याचे ड्रॉबॅक्स दिलेत. सगळ्या गोष्टी दिलेत. ते तुम्ही करा व्यवस्थित. ओके. ॲक्चुअली गॅमा हे जे आहे ना, हे ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आहे बरं का. ओके. आणि हे जे मी सांगायला लागलो ना तुम्हाला, हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये शेवटचं पेज काढा. ओके. तुम्हाला सांगतो हे जे कोल्हापूरची लोकं आहेत ना, त्यांच्याकडे म्हणत असतो बरं का. मी आता काय म्हणलं? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधलं शेवटचं पेज काढा. मी तुम्हाला सांगतो कोल्हापूरची मुलं म्हणतात, "शेवट रे, शेवट रे." ते एक YouTube चॅनल पण आहे बरं का. चौगुले नावाचा एक मुलगा इंजिनिअर आहे बरं का तो पण लक्षात घ्या. पण ऐकायला भारी वाटतं. कोल्हापूरची भाषा ना, आमचा हा भाग आहे ना कोल्हापूर, सांगली आणि सातारा. ही आमची इथल्या लोकांची भाषाच डेंजरस असते लक्षात घ्या, की प्रेमळ आहेत लोकं लक्षात घ्या. पण असं वाटतं की भांडतात ते काय? कारण पुण्यातली लोकं कशी जरा गोड बोलणारे असतात. बरोबर ना? जास्त वाद आपण हे बघूया. बरं. ॲनिलीन. ओके. आता ॲनिलीनच्या सगळ्या रिएक्शन्स करायच्या. ॲनिलीन म्हणजे NH2 आहे ना? सँड मेअर सुद्धा करायची. सल्फोनेशन हे सगळं करायचं लक्षात घ्या. पण ह्याच्यात ना त्यांनी काय म्हणलंय, डज नॉट अंडरगो. तर बघा कुठली रिएक्शन आहे. तुम्ही ॲनिलीनच्या सगळ्या रिएक्शन करा. त्याच्यानंतर आता हे जे आहे ना नंबर थांबा, हे नेहमीप्रमाणे स्क्रीन नाहीये. मला ही इरेजर ओके. याला वेळ लागतोय थोडासा. हो, हे थोडंसं त्या नेहमीच्या ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. असू दे. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट हॅव अ टोटल चार्ज ऑफ 965 कुलोम्ब. ओके. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे किती रे? 6.022 इंटू 10⁻23. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे किती असतात? 965 थांबा. म्हणजे असतात 96500 कुलोम्ब. ओके. म्हणजे एवढ्या कुलोम्बसाठी एवढे इलेक्ट्रॉन असतात. फक्त 965 विचारलंय म्हणजे याला 100 ने डिव्हाईड करा. 100 ने डिव्हाईड करा, मग ह्याला पण 100 ने डिव्हाईड करा. 21 येईल. 21 येईल. उत्तर मिळालं. 6.022 इंटू 10⁻21 हे इलेक्ट्रोकेमिस्ट्री.
न्यूमेरिकल्स बघा. सगळ्यात शेवटी पी-एच. पहिला पी-एचची डेफिनिशन करा. नंतर पी-ओ-एचची डेफिनिशन करा. नंतर पी-एच प्लस पी-ओ-एच इक्वल्स टू 14 हे डेरिव्हेशन करा. नंतर सगळे सॉल्व्ड प्रॉब्लेम बघा आणि मग ही एम-सी-क्यू क्लिअर होईल. हे 10 गोष्टी करायला, इथपर्यंत करायला माझ्या मते तुम्हाला किती वेळ लागेल सांगा? मी सांगू तुम्हाला मी? हे जे करायला ह्याला 20-15-20 मिनिटं लागणार आहेत. डिफरन्स पण करायचा आहे तुम्हाला, डेफिनिशन्स करायच्या आहेत. अ सबस्टन्स व्हिच कॅन बी रिपेल्ड बाय मॅग्नेट म्हणजे डायमॅग्नेटिक. वीकली अट्रॅक्टेड म्हणजे पॅरामॅग्नेटिक. स्ट्राँगली अट्रॅक्टेड म्हणजे फेरोमॅग्नेटिक. हे नॉन मॅग्नेटिक जाऊ दे. ही तुम्हाला फिजिक्स मधली कन्सेप्ट माहिती आहे. ससेप्टिबिलिटी. डायमॅग्नेटिकसाठी स्मॉल अँड निगेटिव्ह असते. इथं स्मॉल अँड पॉझिटिव्ह असते. इथं पॉझिटिव्ह आणि लार्ज असते. डिफरन्सचे पॉइंट झाले की 2-2 पॉइंट तरी करा. त्याच्यानंतर हे जे आहे ना, वॅन टॉप फॅक्टर त्याचं हे डेरिव्हेशन. हे करण्यासाठी नाही म्हटलं तरी तुम्हाला पुन्हा 15-20 मिनिटं लागतील. ओके. हे एन्थाल्पीच्या डेफिनिशनसाठी जास्त वेळ लागणार आहे. मग मला काय म्हणायचं आहे बघा, की आज आपण दिवसभरात हाच करूया. मी तुम्हाला सांगतो, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला 1, दीड 2 तासात मिळेल. मला वाटतं एवढं करायला तुम्हाला 2 तास वेळ पुरेसा आहे. मग आपण क्वेशन 2 कडे जाऊया. ठीक आहे मग? करा. ऑल द बेस्ट.